स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सुरू करूया आजच्या सेशनला. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. येस. ओके. आजचा आपला टॉपिक होता वॉटर आणि फूड चार्जिंग. वॉटर आणि फूड चार्जिंग आपल्याला बघायचं आहे की एकीच्या शक्तीने आपण जे आपल्या जवळचं पाणी आहे त्याला कसं करायचं, का करायचं, आणि कधी कधी तुम्ही हे पाणी चार्ज केलेलं पिऊ शकता, त्याचा वापर कशा पद्धतीने आपल्या आयुष्यात होतो. येस. व्हेरी गुड सुषमा मॅम, सुरेखा मॅम. येस. तर काय करायचं असतं, आपल्याला माहिती अन्न काय आहे, खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरतीच आपलं शरीर काम करत आहे. पाणी आपल्या शरीरात देखील काय आहे, 71% पाणी आहे आणि बाकीचं शरीर आहे. मग मला पाण्यावरती काम का करायचं? कारण पाण्याला एक एनर्जी आहे, पाण्यामध्ये पण काहीतरी अस्तित्व आहे. पाण्याला जर तुम्ही चार्ज केलं तर आपण त्याचा प्रयोग बघितला की फूडला आपण चार्ज केलं, पाण्याला आपण अफर्मेशन दिले तर कशा पद्धतीने आपल्याला ते मदत करत असते. म्हणून दिव्य रेखी शक्तीचं ज्यांनी अट्युनमेंट घेतलेलं आहे, त्या अट्युनमेंटच्या नंतर आपण काय करायचं आहे, आपल्या घरातल्या पाण्याला चार्ज करायचं आहे. मग ते चार्ज का करायचं? कारण जे जे तुमच्या घरातले व्हायब्रेशन्स, ज्या ज्या गोष्टी असतात, किंवा कधी कधी आपला नकारात्मक गोष्टी घडतात आपल्यासोबत, कधी कधी आपला मूड चेंज होतो, कधी कधी घरामध्ये वादविवाद होतात. ते सगळे वादविवाद किंवा जे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतात ते पाणी ग्रहण करतं. म्हणून आपल्याला चार्ज केलेलं पाणी प्यायचं आहे. मग ते चार्ज कशा पद्धतीने करायचं? तर मी ग्लासमध्ये पाणी घेणार. फॉर एक्झाम्पल, हे जर कप आहे, यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यावरती मला हात ठेवायचे. ठीक आहे. आणि पाण्यावरती हात ठेवून मला अफर्मेशन द्यायचं आहे, हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. हे झालं जनरल अफर्मेशन. आता जर तुम्हाला एखाद्या पर्पजफुली गोष्टी करायच्या आहे, की तुम्हाला जर जॉबसाठी अफर्मेशन द्यायचं आहे, मग मला काय करायचं? हे दिव्य रेखी शक्ती आत्ता माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसूंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने प्रेयर करून आपले जे हात आहे, या हातावरनं अशाच पद्धतीने ठेवायचं आहे. आणि हे पाणी ग्रहण करून मला माझ्या आवडीचा, चांगल्या सॅलरीचा, जी सॅलरी तुम्हाला पाहिजे असेल ती बोलून दाखवायची, तो जॉब लागलेला आहे. कळतंय की आपल्याला बोलताना काय बोलायचंय? जे पाहिजे. समजा तुम्हाला आरोग्यासाठी पाहिजे तर आपलं जे जनरल अफर्मेशन आहे ते तुम्ही बोलू शकता. समजा तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी, कुठली गोष्ट असू द्या, कार घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, किंवा अजून काही लग्न करायचे आहेत, कुठल्या गोष्टी अजून अचीव करायच्या, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण या पद्धतीने पाण्याला चार्ज करत असतो. मग दिवसभरातून किती वेळा चार्ज करायचं? पहिल्या लेवलला शक्य असेल तर तुम्ही उठल्याबरोबर तरी आपल्याला चार्ज केलेलं पाणी प्यायचं. ठीक आहे. शक्य नाही, कंपल्सरी उठल्याबरोबर प्या. दिवसभरातून जेव्हा तुम्हाला वेळ भेटत असेल, दिवसभराच्या शेड्यूलमध्ये जर तुम्हाला वेळ मिळत असेल, तुम्ही 5 मिनिटं जेवण केल्यानंतर बसू शकत असाल, तर दुपारचं पाणी पण याच पद्धतीने पिऊ शकता. दुपारी दिवसभरात कधीही तुम्ही कितीही वेळा याच पद्धतीने पाणी पिऊ शकता. मग आपल्याला अजून एक गोष्ट करता येईल की अन्न, जे फूड आपण ग्रहण करतो त्या फूडला कशा पद्धतीने चार्ज करायचं. जेवण तयार झालेलं आहे, एक तर तुम्ही नामस्मरणाच्या कुठल्याही भगवंताचं, ईश्वराचं, युनिव्हर्सचं तुम्ही चॅन्टिंग करू शकता. किंवा जेव्हा आपलं जेवण रेडी झालेलं आहे तेव्हा आपले दोन्ही हात रेकी शक्तीला आवाहन करा, सगळी प्रेयर म्हणा आणि आपले दोन्ही हातांची ऊर्जा या पद्धतीने त्या अन्नावरती ठेवा. की जे 5 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं जे आपल्या व्हायब्रेशन्स असतील ते आपल्याला अन्नाला द्यायच्या आहे. आणि हे अन्न ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी पर्टिक्युलर हे म्हणजे आपली इच्छेसाठी जर फूड ग्रहण करतो आहे, तेव्हा फूड बद्दलही आपण त्याच इच्छा व्यक्त केल्या,
थँक्यू म्हणायचं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये थँक्यू म्हणायचंच आहे. पण त्याच इच्छा जर व्यक्त केल्या तर त्या इच्छा लवकर अचीव होतात. जी तुमची डिझायर आहे, हेल्थ रिलेटेड असू असू शकते, किंवा वेल्थ रिलेटेड असू शकते, किंवा रिलेशनशिपचे इश्यू असू शकते, किंवा करिअर रिलेटेड काही असेल, घर घ्यायचं असेल तर, गाडी घ्यायची असेल तर, याच पद्धतीने आपल्याला पाण्याला आणि अन्नाला चार्ज करायचं आहे. हे का महत्वाचं आहे? कारण आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम अन्न आणि पाणी करत असतं. वॉटर आणि फूड आपल्याला ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असतं. मग आता आपल्या शरीरामध्ये ज्या ऊर्जा निर्माण होत आहे त्या पॉझिटिव्ह व्हाव्या, आणि आपल्या ऊर्जांवरती काही अशा गोष्टी असतात, की अशा काही गोष्टी आहेत ज्यांनी माझ्या शरीरात ऊर्जा ज्या निर्माण होत आहे त्याच्यावरती वाईट परिणाम होतो. तर फॉर एक्झाम्पल अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगते, ज्या गोष्टी आपली जी लाईफ गिव्हिंग एनर्जी आहे, म्हणजे आपली प्राण ऊर्जा आहे, किंवा आपण म्हणता येईल की जी आपली युनिव्हर्सल एनर्जी आहे, जी दिव्यरेखी शक्तीची आपली फ्लोईंग एनर्जी आहे, आपला औरा आहे, तो आपल्याला कुठेतरी डिस्टर्ब होऊ शकतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत? ती म्हणजे पहिल्यांदा आपल्याला फास्ट फूड. सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फास्ट फूड. ठीक आहे, आपण इझी वेनी बघतो की झोमॅटो स्विगी केलं, आलं, जेवलो, बरोबर, खूप इझी वाटतं ना. पण जेव्हा ट्रॅव्हल करताना ते किती किती लोकांच्या सानिध्यात आलेलं फूड असतं, राईट, किती त्या व्यक्तीला फास्ट डिलिव्हरीचं टायमिंग दिलेलं असतं, किती त्या व्यक्तीचं प्रेशर तिथे असतं. कधी विचार केला या गोष्टीचा? की आपण इझिली आपल्याला काय अर्धा तासात मला या गोष्टी पाहिजे, अर्धा तासात मी हे डिलिव्हर करून मागवणार, पण अर्धा तासाच्या पिरियडमध्ये त्या फूडला किती जणांनी स्पर्श केलेला असेल. त्यांनी काय होत आहे, आपल्या लाईफच्या एनर्जी डिस्टर्ब होते आहे. माझी जी लाईफ गिव्हिंग एनर्जी आहे ती कुठेतरी डिस्टर्ब होते आहे. मग मला माझी लाईफ गिव्हिंग एनर्जी डिस्टर्ब होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही हेल्दी फूड प्रिफर करा, होममेड फूड प्रिफर करा, जेणेकरून तुमच्या ज्या एनर्जी आहे त्या बॅलन्स राहायला मदत होईल. त्यानंतर आहे आपल्याला लाईफस्टाईल डिसीज. वेट गेन हा प्रत्येकाचा एक कॉमन प्रश्न झालेला आहे, कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्या वेट गेनमुळे, या लाईफस्टाईल डिसीजमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मेंटल हेल्थ सिच्युएशन मधनं जावं लागतं. सगळ्या स्ट्रेसमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहे. आपली लाईफस्टाईल जी आहे, एक्सरसाइज न करणं, डाएट फॉलो न करणं, माझ्या सकट माझं होत म्हणजे मी पण खूप जास्त कुठेतरी लिथार्जिक होते आहे एक्सरसाइज बद्दल. ते मी आता फॉलो करून पुढे त्याच्यावरती वर्क करायचं आहे मला. एक्सरसाइज खूप महत्वाची आहे. मी त्यासाठी तुम्हाला सांगते की पाचही सूर्यनमस्कार घातले तरी सफिशियंट होतात. पाचही सूर्यनमस्कार तुमची ही जी पूर्ण चक्र आहे ते अलाइन करायला फिजिकली मदत करतात. सूर्यनमस्कार काय करणार? फिजिकली मदत कर. मंत्र चॅन्टिंग इंटरनली मदत करणार. इंटरनल जे ब्लॉकेजेस आहेत ते मंत्र चॅन्टिंगने होणार. आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं की त्यासाठी प्रत्येक चक्रा रिलेटेड मी तुम्हाला फूड सांगितलं होतं, ते पण डाएट आणि वॉटर. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मेंटेन कराल तेव्हा कुठे तुमची लाईफ गिव्हिंग एनर्जी वाढणार आहे. तुमचा औरा तिथे तिथे दिवसेंदिवस अधिकाधिक चांगला आणि अधिकाधिक स्ट्रॉंग बनणार आहे. मग आपल्याला बघायचं आहे की अजून पुढली गोष्टी आहे, ती म्हणजे जे लोकांना बॅड हॅबिट आहे, जसं आपण म्हणतो स्मोकिंग झालं, ड्रग्ज झाले, अल्कोहोल झालं, एनी टाईप ऑफ कन्झम्पशन, आपण या सगळ्या गोष्टींचं जे लोक कन्झम्पशन करत आहे त्यांची देखील लाईफ गिव्हिंग एनर्जी म्हणजे आपली ही प्राण ऊर्जा डिस्टर्ब होते आहे. त्यांनी देखील याच्यावरती काम करण्याची गरज आहे. त्यानंतर आपल्या दिवसभराचे निगेटिव्ह थॉट्स, आपण स्वतःबद्दल असणारे जे सेल्फ बिलीव्ह आहे, जे आपण ज्या काही बिलीफ सिस्टीम करून ठेवलेल्या आहे, त्या आपण पहिल्यांदाच बघितलं की आपण इतकं स्वतःबद्दल नकारात्मक भाव ठेवतो की त्याचा सगळा परिणाम कुठे होतो? माझ्या शरीरावर होतो. नाही नाही नाहीचा पाढा आपल्या आयुष्यात चालूच असतो, की मला जमणार नाही, माझ्याकडनं शक्य नाही, हे होऊ शकत नाही. ज्या नकारात्मक भावातून आपण जातो आहे, जे आपण स्वतःवरती प्रेम करायला विसरलो आहे, ते आपल्याला सुरुवात करायची आहे. माझ्या आजूबाजूचं वातावरण मी माझ्या परीने किती सकारात्मक करेल यावर आपल्याला काम सुरू करायचं आहे. त्यानंतर आपल्याला चांगल्या वातावरणात राहणं गरजेचं आहे, जिथे आपल्याला एक शुद्ध प्राण ऊर्जा मिळेल, हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी आपली लाईफ गिव्हिंग एनर्जी डिस्टर्ब करते
ती म्हणजे लॅक ऑफ स्लीप. आपल्या प्रत्येकाची झोप होणं हे खूप महत्वाचे आहे. साधारणतः डॉक्टर मिका यांच्या सांगण्याप्रमाणे आपण जर 3 वेळा आपलं डिवाइड केलं, 3 सेक्शन मध्ये आपण 24 तासांना जेव्हा डिवाइड करतो आहे, तेव्हा 8 तास आपल्याला झोपेचे, 8 तास आपल्या डेली रुटीनचे आणि 8 तास माझ्या कामासाठी मला द्यायचे. जर तसं शक्य होत नाही तर ऍटलिस्ट 6 ते 8 तासाच्या मध्ये दरम्यान तरी तुम्हाला झोप घ्यायची आहे. जर तुम्हाला तुमच्या ऊर्जा चांगल्या पद्धतीने सक्रिय व्हाव्या, तुमच्या ऊर्जा चांगल्या पद्धतीने फ्लो व्हाव्या, डिसीज फ्री जर आपल्याला जगायचं आहे, लाईफमध्ये कुठलाही डिसीज नको आहे, तर मला माझ्या झोपेवरती पण काम करायचं आहे. माझं शेड्यूल बनवायचं आहे आणि याच पद्धतीने मला माझे 24 तास एक चांगल्या पद्धतीने डिवाइड करायचं आहे. माझ्या 24 तासांचं मला प्लॅनिंग करायचं आहे. पुढचा मुद्दा जो येतो आहे तो म्हणजे आहे निगेटिव्ह सायकिक अटॅक. म्हणजे अशा निगेटिव्ह लोकांच्या आपण सानिध्यात येतो किंवा निगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडतात, काही निगेटिव्हिटी आपल्या मध्ये येते, त्यामुळे देखील आपली लाईफ गिव्हिंग एनर्जी डिस्टर्ब होत असते. याबद्दल आपण पुढच्या लेवलला बऱ्याच गोष्टी शिकत असतो. तर अशा सायकिक अटॅकमुळे देखील एखाद्या व्यक्तीचा लाईफमध्ये डिस्टर्बन्सेस निर्माण होऊ शकतात. मग ते होऊ नये म्हणून मला वॉटर आणि फूड चार्जिंग करायचं आहे. प्रत्येक वेळा मी रेकीची प्रेयर करेल. तुम्हाला जिथे जिथे मदत लागणार आहे तिथे तिथे तुम्ही रेकीची प्रेयर करायची आहे. रेकीची प्रेयर करा. अन्न आणि पाण्याला चार्ज करून प्यायचं आहे. कळतं आहे का महत्वाचं आहे वॉटर आणि फूड चार्जिंग? तर या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत होऊ नये म्हणून महत्वाचं आहे. पुढचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे ॲनिमल रेकी. ॲनिमल रेकी बद्दल तुम्ही ऐकलं आहे का? कोणाला माहिती ॲनिमल रेकी? नाही. ज्या पद्धतीने आपण माणसांना रेकी देऊ शकतो, म्हणजे ज्या पद्धतीने आपण पहिल्या लेवलला काय करतो, टच थेरपीनी आपण इतरांची हिलिंग करतो किंवा स्वतःच्यासाठी आपण रेकी घेऊ शकतो किंवा देऊ पण शकतो. त्याच पद्धतीने आपले जे पाळीव प्राणी आहे, जे आपले पेट्स ॲनिमल आहे, त्यांना काय करतो आपण, रेकी देत असतो. फॉर एक्झाम्पल मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते की एक व्यक्ती आहे, त्यांनी आपल्या ज्या पेट्स ॲनिमल आहे त्याला रेकी शक्तीच्या साह्याने त्याच्या बॉडी पार्ट वरती हिलिंग द्यायची. सिंपल आहे. ॲनिमल रेकी म्हणजेच काय, आपले जे प्राणी आहे, जे आपले पेट्स ॲनिमल आहे, तुम्ही फॉर एक्झाम्पल गाय घेऊ शकता, कुत्रा घेऊ शकता, मांजर घेऊ शकता, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, ही रेकी शक्तीची एनर्जी द्यायची आहे. मग ती देणार कशी? येस, ती द्यायची कशी आहे, तर मी दोन्ही त्याच पद्धतीने मी स्वतःचा औरा पण प्रोटेक्ट करणार. काय करायचं, मी पहिल्यांदा काय करणार, रेकी शक्तीची प्रेयर करणार, स्वतःला व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये व्हिज्युअलाइज करायचे. रेकी शक्तीची प्रेयर केली, मग आपल्याला दोन्ही हात अशा पद्धतीने ठेवायचे आणि पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करतो आहे. क्राऊन चक्रापासून हळुवारपणे आपल्याला कुठे जायचं आहे, क्राऊन चक्रामधनं थर्ड आय चक्रमधनं विशुद्धी चक्र, मग हार्ट चक्र, मग हळुवारपणे पूर्ण शरीर माझं काय आहे, व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये बसलेलं आहे, व्हिज्युअलाइज करायचं. व्हाईट कलरचा पिरॅमिड म्हणजे कसा ते पण तुम्हाला मी दाखवते की व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये बसणं म्हणजे काय. जसं आपण एक व्यक्ती, जसं आपण जसं खाली बसलेलो आहे तसंच बसून आपल्याला मेडिटेट होऊन एक पांढऱ्या कलरच्या पिरॅमिड, एक पांढऱ्या ट्रायंग्युलर शेप मध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय करता येईल की या पांढऱ्या ऊर्जा, ही व्हाईट लाईट मेडिटेशन आपण याला म्हणतो, या ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होती. मी दाखवते तुम्हाला स्क्रीनवर. दिसते आहे प्रत्येकाला? म्हणजेच काय, आपल्या क्राऊन चक्रामध्ये हा प्रवेश करतो आहे आणि पूर्ण शरीर कसं आहे, व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये, व्हाईट कलरच्या लाईट मध्ये आपल्याला स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे. तुम्ही दोन हात रिसिव्हिंग मोड मध्ये ठेवू शकतात किंवा प्रेयरच्या मोड मध्ये पण ठेवू शकतात. आय होप की स्क्रीन सगळ्यांना दिसली आहे. दिसली सीन नक्की व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये कसं बसायचं.
त्यानंतर मी सगळी रेकीची प्रार्थना म्हणणार आणि अशा पद्धतीने मी औरा लॉक करणार. इथे काय करायचंय, दोन्ही हाताची कैची बनवायची. काय करायची, दोन्ही हाताची अशा पद्धतीने कैची बनवून मी इथे लॉक करणार. लॉक. माझा औरा काय करायचा आहे, पहिल्यांदा हिलिंग देण्याच्या अगोदर लॉक करायचा आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे. हे दिव्य रेकी शक्ती, तुझ्या साह्याने माझा औरा प्रोटेक्ट कर. हे दिव्य रेकी शक्ती, तुझ्या साह्याने, तुझ्या मदतीने माझा संपूर्ण औरा प्रोटेक्ट कर. काय करायचं आहे, आपला औरा आपल्याला प्रोटेक्शनच्या झोन मध्ये द्यायचा. कुणालाही रेकी द्या, इव्हन दो तुमच्या मुलांना देत असाल तरी औरा प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. फॅमिली मेंबरला देत असाल तरी कोणाला तरी द्यायचं, औरा प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. तुम्ही प्राण्यांना देत असाल तरी औरा काय करायचा आहे, मला प्रोटेक्ट करायचा आहे. परत एकदा दाखवू, समजलं आहे का हे, की औरा प्रोटेक्ट कसा करायचा? असतं बऱ्याच लोकांना ज्यांना खूप जास्त कनेक्शन वाटतं, तर त्यांच्यासोबत मागच्या जन्मातलं काहीतरी राहिलेलं असतं म्हणून ते पेट्स आपल्या घरात येतात. पेट्स आपल्या घरात येण्याचं कारण खूप विरोधाने, पण काही लोक, काही जे सोल असतात ते आपल्या घरात तेवढ्याच पिरियड पुरते येतात. काही येस. ओके. येस. आता पुढचं जे आपलं होतं की मॅडमचा मेसेज काय आहे, हा आपल्याला अॅनिमल रेकी बद्दलच पहिले समजून घ्यायचंय. औरा लॉक केला का दोन्ही हातानी, राईट? ओके. त्यानंतर मी काय करायची, पुन्हा रेकीला, प्राण ऊर्जेला, आपल्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांना कॉल करायचं आणि माझ्या हातात ये अशी मदत मागायची. आणि अॅनिमल जो आहे, पेट अॅनिमल आहे, त्यावरती जसं आपण अन्नावरती दोन्ही हात ठेवतो आहे आणि त्याला रेकी देतो आहे, त्या पद्धतीने आपण आपल्या पेट्स अॅनिमलला रेकी द्यायची. रेकी देऊन झाली, हातामधनं ऊर्जा प्रवाहित होऊ जोपर्यंत सुरुवात झाली आहे, तुमच्या संवेदना संपेस्तोवर आपल्याला ऊर्जा तिथपर्यंत पोहोचवायची. साधारणतः 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, जितकं तुम्हाला व्हायब्रेशन जाणवत आहे. हे व्हायब्रेशन कधी जाणवतील, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त रेकी शक्तीचा वापर करणार आणि जास्तीत जास्त तुम्ही 21 दिवसांची साधना करणार. 21 दिवसांची साधना केल्यानंतर व्हायब्रेशन जाणवतं. पहिल्या लेवलच्या अट्युनमेंटचे अनुभव पण तसेच आहे. कालच मास्टर लेवलच्या एका मॅडमचा अनुभव तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करते. त्यांच्या मुलीचा दात दुखत होता. पहिल्या लेवलचं अट्युनमेंट त्यांनी घेतलं. 21 दिवसांची साधना कंप्लीट झालेली नाही. ठीक आहे, सुरू आहे त्यांचं अटेनमेंट, नाही झालेलं आहे सेकंड लेवलचं. 21 दिवसांची साधना मधातच आहे, किती 14वा 13वा दिवस होता. आणि त्यांनी फक्त प्रयोग केला की आई, मुलीचा दात दुखतो आहे, तर ती मुलगी म्हणाली की तुझ्या टीचरनी सांगितलं ना ग की दात बरा होईल माझा, तर एकदा प्रयत्न तर कर. ती इतकी भयंकर रडत होती. आता मी हे रेकॉर्डिंग अपलोड करत नाही, आपली मास्टर लेवलची जी बॅच असते त्याच्यातल्या रेकॉर्डिंग आपण अपलोड करत नसतो. आणि ती मॅडमनी फक्त रेखीला आवाहन केलं, रेखीची प्रार्थना म्हटली आणि 2 मिनिटं फक्त व्हायब्रेशन तिच्या दातावरती दिल्या. 2 मिनिटं पूर्ण एनर्जी तिथे कॉन्सन्ट्रेट करून दिली. त्यांना इतका सुंदर अनुभव आला की ती मुलगी रडणं शांत झालं आणि त्या मॅडमला काय वाटत होतं, ही खोटी बोलते की काहीही सांगते बा, असं होऊ शकते की नाही. त्या म्हटल्या की माझ्या याच्यात खरंच ताकद आली आहे का, मी तर बघते की माझ्या हात खरंच काम करताय का, जे अट्युनमेंट मॅडमनी दिलंय ह्या एनर्जी खरंच माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे का. त्यांनी हात ठेवला आणि मुलगी हसायला लागली 5 मिनिटातच. तिचं रडणं बंद झालेलं आहे. आई तू काय जादू केली ग म्हणे, की माझा हात बसला, माझा दात, तुझ्या हातात एवढी काहीतरी जादू आहे म्हणे, माझं दाताचं दुखणं कमी झालेलं आहे. हे होतात गोष्टी, फक्त आणि फक्त साधना खूप महत्वाची आहे. रेकीचं अट्युनमेंट घेतल्यानंतर आपल्याला 21 दिवसांची साधनेला खूप महत्व द्यायचं आहे. ठीक आहे, असे होतात. अॅनिमलला पण आपण रेकी देऊ शकतो, आपल्या घरातल्या व्यक्तींना पण आपण रेकी शक्तीच्या साह्याने हील करू शकतो. साधारणतः सर्दी, खोकला, ताप असेल तर आपल्याला 5 ते 7 दिवसांची हिलिंग करायची. जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला सर्दी नॉर्मल जर असेल व्यक्ती, तर 5 ते 7 दिवसांची हिलिंग करा. प्रॉब्लेम जास्त मोठा असेल तर 45 दिवसांची हिलिंगची गरज असेल. जसं खूप जास्त
जसं फॉर एक्झाम्पल एखादी गाठ झालेली असेल, कॅन्सरचे पेशंट असतील, तर साधारणतः 3 महिन्याची हिलिंग तिथे गरजेची असते. ठीक आहे, पहिल्या लेवलला आपण इतक्या मोठ्या हिलिंग करू शकत नाही. समजून घ्यायचे की आपण कशाची हिलिंग करू शकतो. घरातले छोटा मोठा पेन झाला, सर्दी खोकला झाला, गुडघेदुखी, पायदुखी, जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहे, आपले डोकेदुखीचा प्रॉब्लेम आहे, त्याची आपण पहिल्या लेवलला हिलिंग करू शकत असतो. की डेली आपल्याला जे काही ताण जाणवत आहे, इमोशनल स्ट्रेस जाणवत आहे, किंवा माझं कुठेतरी काहीतरी दुखतं आहे, त्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपण पहिल्या लेवलला स्वतःसोबत इतरांची हिलिंग करायला तयार होतो. नंतर मी जर आता अॅनिमलला रेकी देऊन माझी झाली, फॉर एक्झाम्पल देऊन झाली, की अॅनिमल जो असेल त्याचे आपल्याला धन्यवाद व्यक्त करायचे, स्वतःच्या धन्यवाद व्यक्त करायचे, नंतर पूर्ण दिव्य रेकी शक्तीचे धन्यवाद व्यक्त करायचे, आणि आपल्याला आपल्याला दोन्ही हात काय करायचे, याच पद्धतीने नाभी चक्रासमोर कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. नाभी चक्रासमोर मी काय करणार, 3 वेळा कट कट कट, डिलीट 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 म्हणणार. कोणाला रेकी दिली तरीही अशाच पद्धतीने करायचं, प्राण्यांना रेकी दिली तरीही याच पद्धतीने करायचं. आणि आपले दोन्ही हात वॉश करून घ्यायचं. आपले हात काय करायचे, गुलाबजलनी वॉश करू शकता, कॉफी आणि मिठाच्या पाण्याने तुम्ही वॉश करू शकता, किंवा नाहीच ह्या गोष्टी आहेत तर हँडवॉशने देखील वॉश करून घ्यायचे आहेत. कळतंय? कोणालाही रेकी दिल्यानंतर तुम्हाला बघितलंय की डॉक्टर एखाद्या पेशंटला चेक केल्यानंतर काय करतात, डॉक्टर हँडवॉश करून घेतात, राईट? त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे, आपले दोन्ही हात वॉश करून घ्यायचे आहे. इथपर्यंत समजलं रेकी कशा पद्धतीने द्यायची आहे? इथे कोणाचे काही प्रश्न असतील तर ते विचारा मला, मग आपण पुढे जाऊया. ऑप्शन देते मी, एकच सेकंद. हा, कोणाचे काही प्रश्न इथे? मॅम, आपल्याला कोणी मागितली तरच आपण द्यायची असते, राईट? हा, तर मग अॅनिमल्सच्या बाबतीत हे कसं अप्लाय होणार? अॅनिमल आपल्या घरी जर पेट्स घरचे अॅनिमल असते, आहे तर हा. ते बोलू शकत नाही, बरोबर? बरोबर. कधीतरी त्यांना काही झालेलं आहे तर आपण त्यांच्या कर्मात, जर आपण त्या घरी वागवतो आहे, घरी आपण हम्म. त्यांना हम्म. सांभाळ करतो आहे, तर आपण कुठेतरी त्यांच्या कर्मबंधनात अडकलो. हम्म. म्हणून तुम्ही त्यांना घरापर्यंत आणलं, म्हणून ते हम्म. तुमच्या घरात वास करत आहे, हम्म. बरोबर? बरोबर. जर आपल्याला इतरांना नाही देऊ शकत, पण तिथे जो आपल्याला न बोलणाऱ्या व्यक्तीला, तो हम्म. स्वतःचं हम्म. दुःख एक्सप्रेस नाही करू शकत, अशा हम्म. व्यक्तींना आपल्याला रेकी द्यायची आहे. ठीक आहे? आणि तुम्हाला माहितीये की सगळेच आपले जे पेट्स अॅनिमल असतात ते खूप इमानदार असतात. हम्म. हम्म. कोणी हम्म. असू द्यात, ते हम्म. त्यांच्या ब्लेसिंग आपल्यापर्यंत पोहोचवतात. बर. कशा मार्गाने पोहोचवतात? कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांच्या ब्लेसिंग आपल्यापर्यंत येतात. हम्म. म्हणजे मी फार पेट्स अॅनिमलची प्रेमी नाहीये, पण सांगते आहे की कोणासाठी तुम्ही थोडंसही चांगल्या गोष्टी केला तर भगवंत पण त्याची नोंद ठेवत असतो. हम्म. प्रत्येक गोष्ट आपल्याला पैशांच्या स्वरूपातच आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे हे गरजेचं, नाही. बरोबर ना? आणि हम्म. हे करता करता तुम्हाला दररोज एक फ्री हिलिंग करायची. हे जेव्हा आपण ओके. करतो आहे सगळ्या गोष्टी, तेव्हा दररोज, समजा आजपर्यंत तुम्ही जे काही घरातल्यांना हिलिंग करत असाल किंवा कोणाला करायचं आहे, तर आपल्याला प्रार्थना करायची, टाइम फिक्स करायचा, आणि एक टाइम फिक्स करून आपल्याला दररोज प्रार्थना करायची आहे की माझ्या फॅमिलीमधले असू द्यात किंवा ज्यांना तुम्ही आजपर्यंत रेखी दिली आहे, त्यांच्या आयुष्यात देखील परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होऊ देत. कळतंय? मास्टर लेवलच्या स्टुडंटला तर मी कंपल्सरीच आहे, त्यांना कंपल्सरी आहे की दररोज तुम्ही एक हिलिंग करा फ्रीमध्ये. त्यांना ज्यांना खरंच शक्य होत नाही आणि तुमच्याकडे मदत मागायला असे लोक येतात, त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गामध्ये तुम्ही मदत केली पाहिजे. कळतंय? येस. अजून सुशील सरांचा काय प्रश्न होता? मॅम, ते वॉटर चार्जिंग बद्दल विचारायचं होतं. म्हणजे हा, बोला. डायरेक्ट सोर्स असतं आपले माठ किंवा पिंप म्हणा, पंचमात्री, त्याला जर डायरेक्ट आपण हे केलं चार्ज. त्यांनाही देऊ शकतो, पण त्यालाही देऊ शकतो. आपण सेकंड लेवलला जेव्हा येतो ना, तेव्हा काही सिम्बॉल्स आपल्याला मिळत असतात, मग आपण डायरेक्ट त्याच्यावरती सिम्बॉल ड्रॉ करून पण हिलिंग करू शकतो. पहिल्या लेवलला आपली ऊर्जा थोडी कमी प्रमाणात असते, म्हणून आपण कमी पाणी घेऊन आपण चार्ज करतो. डायरेक्ट तुम्ही माठाला देऊ शकता. मी काय बोलली की तुमच्या ज्या पद्धतीने आपण एनर्जी बॉल क्रिएट करतो आणि आपल्या घरातल्या कुठल्याही वस्तूला आणि वाहनांना प्रोटेक्शन देऊ शकतो, त्या पद्धतीने आपल्याला पाण्यांना पण करते.
आपल्या घरात माठ आहे त्याला देखील आपण प्रोटेक्शन देऊ शकतो. त्याला देखील तुमच्या अफर्मेशनच्या साह्याने, तुमच्या एनर्जीनी तिथेपर्यंत पण प्रोटेक्शन, त्या पद्धतीने तुमचे जे इंटेन्शन आहे ते पाण्यापर्यंत पोहोचवू शकतो. जर निगेटिव्ह इंटेन्शन पोचता आहे घरातले, फॉर एक्झाम्पल तुम्ही जिथे बसलाय, निगेटिव्ह इंटेन्शन वास्तू तथास्तू म्हणते, पोचताय की नाही, घरातले व्हायब्रेशन चेंज होत आहे. मग मी माझ्या घरातले जे काही जिथे बसले तिथून पण रेकी जरी दिली ते पण व्हायब्रेशन पाण्यापर्यंत पोचणार आहे. पाण्याला मी जर दोन्ही हात याच पद्धतीने प्रेयर करून, जर तिथे पाण्याला, माठाला जरी आपण प्रेयर करून चार्ज करण्याचा प्रयत्न केला तरीही होतात. ओके. कळतंय? ठीक आहे. येस, येस. हे कळालं. इथपर्यंत आलेत सगळे. इथे कोणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. पुढे जायचं. येस, पुढचं आपल्याला हे बघायचं आहे की ज्यांनी अट्युनमेंट घेतली आहे. तर आता मला हे पुढचं व्हाईट लाईट मेडिटेशन सांगितलं मी, ॲनिमल रेकीचा पण झाला टॉपिक, आणि वॉटर आणि फूड चार्जिंग पण झालंय. ज्यांनी रेकीचं अट्युनमेंट घेतलं आहे त्यांनी आपल्याला काय करायचं आहे ते डेली प्रॅक्टिसचं तर मी सांगतेच आहे. दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे औरा क्लीन कम्प्लीट 21 दिवस करायचाच आहे. जेव्हा तुम्ही साधना करता आहे, मीठ आणि कॉफी पावडरच्या ज्या पावडर आहे या दोन गोष्टी आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा, आणि 7 चक्रांच्या मेडिटेशन जेव्हा करता आहे तेव्हा कंपल्सरी ऍटलीस्ट 21 दिवस तरी औरा क्लीन करा. म्हणजे या पद्धतीने अफर्मेशन देऊन पूर्ण नकारात्मकता बाहेर काढणार. आणि मीठ आणि कॉफी पावडरचा वापर करून देखील आपल्याला नकारात्मकता बाहेर काढायची आहे. रेकी स्टार्ट करायच्या अगोदर काही रिच्युअल्स काहीच नाहीये. त्याला रेकीला कुठल्याही नॉनव्हेजचं किंवा कशाचंच बंधन नाही, आंघोळीचं बंधन पण नाही. तर ठीक आहे, तुम्ही रेकी देताना पण बंधन नाहीये, तुम्ही घेत आहात तेव्हाही बंधन नाही. ठीक आहे, कुठल्याही क्षणाला कधीही तुम्ही रेकी शक्तीला आवाहन करू शकता, स्वतःची हिलिंग करू शकता. अगदी पिरियड्सचं देखील बंधन तिथे नाही. ठीक आहे, पण ऑलरेडी तुमच्या ऊर्जा, जेव्हा आपले जे काही सायकल्स असते तेव्हा ऊर्जा ऑलरेडी वाढलेल्या असतात, त्यामुळे अट्युनमेंट देत नाही. अट्युनमेंट देण्याचा काहीच प्रश्न नसतो. ऊर्जा ऑलरेडी खूप वाढलेल्या आहे आणि अजून ऊर्जा वाढवायच्या नसतात, म्हणून मग त्यात 2-3 दिवस आपण काय करतो, अवॉइड करतो, आणि त्यानंतर आपण अट्युनमेंटची प्रोसिजर करू शकतो. आता इथपर्यंत सगळ्यांचं आलेलं आहे का? मग आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन घेऊया. ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांचं आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन घेऊ. ओके, इथे कळालं? येस. आता काय करायचं आहे, एनर्जी ऍक्टिव्हेशन कसं पद्धतीने करायचं. 21 दिवस एनर्जी ऍक्टिव्हेशन करावं लागणार. मग मी काय करणार, रेकी शक्तीला आवाहन करायचं. मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ सोईंची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती, आत्ता माझी मदत कर, आत्ता माझी मदत कर, आत्ता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. त्यानंतर आपला हा हात आहे, या हातावरती मी या पद्धतीने करणार, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 अशी प्रोसिजर आपल्याला 21 वेळा करायची. एका हातावर किती वेळा करणार आपण प्रोटेक्शन ऍक्टिव्हेशन? 21 वेळा. दुसऱ्या हातावरती चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ही झाली पहिली स्टेप. काय आहे? पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपवर आपण काय करणार, क्राऊन चक्रावरती हात, आपल्या जे क्राऊन चक्र आहे त्याच्यावर हात ठेवणार, आणि या एका हाताची मुठी बांधायची. एक हात आपण काय करतो आहे, जो उजवा हात, डावा हात आहे त्याची, आपण लेफ्ट हँडची काय करतो, मूठ बांधतोय, आणि दुसरा हात आपण क्राऊन चक्रावर ठेवतो आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा.
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. असं 21 टाइम आपल्याला क्राऊन चक्राला चार्ज, हील आणि प्रोटेक्ट करायचं आहे. 21 वेळा एक हात, दुसरा हात 21 वेळा. दुसरी स्टेप आहे ते म्हणजे माझं क्राऊन चक्र. तिथे मी 7ही चक्रांना काय करते, प्रोटेक्शन मागते आहे. तिसरं म्हणजे आपलं नाभी. नाभीचं जे आहे स्थान, आपलं जे जिथून आपल्याला जन्म म्हणता येईल, त्या नाभीला पण आपल्याला याच पद्धतीने काय करायचं, प्रोटेक्शन द्यायचं. नाभी चक्र माहितीये प्रत्येकाला, आपली जी नेवल चक्र आहे. तर एक हाताची मुठ्ठी ठेवायची आणि एक हात आपल्या नाभी चक्राला असा फिरवायचा, गोल क्लॉकवाईज फिरवायचं. काय करायचंय, क्लॉकवाईज फिरवायचा आणि नाभी चक्रावर आपण काय अफर्मेशन देणार, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. मराठीत पण देऊ शकता, ठीक आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. 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 ही झाली तिसरी स्टेप. पहिले झाले दोन्ही हात, दुसरं झालं क्राऊन चक्र, तिसरं झालं नेवल चक्र आणि चौथी स्टेप काय करणार मी, दोन्ही हात माझ्या बॉडीकडे ठेवणार, हृदयावरच्या तिथे ठेवू शकतो आपण. दोन्ही हात या पद्धतीने ठेवणार आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. मी दोन्ही हात माझ्या बॉडीकडे ठेवून या पद्धतीने आपण स्वतःला, आपल्या औराला आणि बॉडीला प्रोटेक्शन द्यायचं. दिसलं, कळालं का नाही? येस. अश्विनी मॅडम, ऋतुजा मॅडम, मीनाक्षी मॅडम, समजलं? हो. अपर्णा मॅडम, सुरेखा मॅडमला कळालं का हे स्टेप? पहिली स्टेप होती मी माझ्या हातांचं ऍक्टिव्हेशन केलं. दुसरी स्टेप आहे माझ्या क्राऊन चक्राचं ऍक्टिव्हेशन केलं. तिसरी स्टेप म्हणजे मी माझ्या नेवल चक्राला ऍक्टिव्हेट केलं आणि प्रोटेक्ट केलं. आणि चौथी स्टेप म्हणजे पूर्ण बॉडी आणि माझी, हो 21 दिवस करायचं. हे आपल्याला काय करायचं, 21 दिवस करायचं आहे. डेली प्रॅक्टिस मध्ये पण हे दिलेलं आहे. डेली प्रॅक्टिसचा व्हिडिओ तुम्ही 2 ते 3 वेळा बघा. काय बोलली मी, शांततेने बसा, 2 ते 3 वेळा डेली प्रॅक्टिसचा व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल स्टेप बाय स्टेप काय करायचं. मॅडम हे चक्र मेडिटेशन करण्याच्या अगोदर करायचं का, हा, एनर्जी फिल? सकाळी सकाळी करून घ्यायचं. जेव्हा आपण औरा लॉक करायला सांगितलं ना तुम्हाला, औरा बाहेर जाताना तुम्ही लॉक करून जात जा, चांगले बेनिफिट आहे. आपण जिथे जातो आहे, 4 जणांमध्ये जातोय, आपली तब्येत बिघडू नये असं वाटत असेल तर आपण प्रोटेक्शन घेऊनच जायचं. एनर्जी ऍक्टिव्हेशन करायचं, प्रोटेक्शन घ्यायचं. व्हाईट कलरच्या पिरामिड मध्ये तर तुम्ही बसलेले आहातच. व्हाईट कलरच्या पिरामिड मध्ये बसायचं, रेकीचा कॉल करायचं, एनर्जी ऍक्टिव्हेशन घ्यायचं. एनर्जी ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर औरा लॉक करायचा आणि औरा लॉक केल्यानंतर तुम्ही जर वेळ असेल तर बॉडी हिलिंग पॉइंट्स घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक औरा लॉक करून मग प्रत्येक बॉडीला आपण हील करू शकतो. म्हणजे प्रत्येक पॉइंट्सला, चक्रांवरती आपण हिलिंग करू शकतो. जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी 2 पॉइंट्स घ्या, दुपारी 2 पॉइंट्स घ्या, संध्याकाळी 2 पॉइंट्स घ्या. तुमच्यावर डिपेंड आहे की काय करायचंय. तुम्ही रोजही वेळ भरपूर असेल, वेळ जात नसेल तर तुम्ही दिवसभरातून 2-2 तासांनी बॉडी हिलिंग पॉइंट घेऊ शकता. ठीक आहे. ही प्रोसेस औरा लॉक केल्यानंतर 7 चक्राचं मेडिटेशन पण करू शकता आणि बॉडी हिलिंग पॉइंट नंतर पण करू शकता. ब्रेक ब्रेक करून केलं तरीही चालेल, पण साधना करणं खूप महत्वाची. 7 चक्राचं मेडिटेशन तुम्ही रात्री झोपताना केलं तरीही चालेल. रात्री झोपायला गेले, अर्धा तास झोप लागेस तो, जेवढं होत आहे तेवढं, कदाचित तुम्हाला चक्रा मेडिटेशनच्या वेळेस झोप येऊन जाईल. 21 मिनिटं आपल्याला ती साधना करायची आहे आणि साधना करताना झोप आली तरीही चालेल. पण साधना झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की अर्धा तास कुणाशीही बोलायचं नाही. काय बोलली मी, साधना झाल्यानंतर अर्धा तास कोणाशीही बोलायचं नाही. मला सांगाल का का? का नाही बोलायचं? येस, का नाही बोलायचं, कारण साधनेनी आपली एनर्जी वाढलेली असते. आणि जेव्हा आपण कधी कधी घरातल्यांसोबत वाद होतो, कधी कधी काही गोष्टी नकारात्मक बोलून जातो,
येस. औरा लॉक करायचं, अनलॉक करण्याची गरज नाही. औरा लॉक प्रोटेक्शन साठी करतोय, अनलॉक करायची गरजच नाही. औरा तुमचा प्रोटेक्ट राहायला पाहिजे म्हणून लॉक करायचा बाहेर जाताना. जनरली बाहेर जात आहे नकारात्मक, कधी कधी आजूबाजूला नकारात्मक लोक असतात, त्यांच्यामधली निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचू नये किंवा तुमच्या एनर्जी बॅलन्स राहाव्या, त्यासाठी आपल्याला औरा लॉक करायचा आहे. ठीक आहे. हिलिंग करता आहे दुसऱ्यांना तेव्हाही औरा लॉक करायचा आहे. का तर त्यांच्या हिलिंग करताना समोरचा प्रॉब्लेम माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून आपण औरा लॉक करतो. कळतंय? येस. आणि जेव्हा आपण सकाळी जी साधना करतोय, ओके, ऋतुजा मॅडमचा प्रश्न सॉल्व्ह झाला. तर मेडिटेशन करतानाचा आपला जो विषय सुरू होता तेव्हा आपल्या ऊर्जा भरपूर प्रमाणात वाढलेल्या असतात. म्हणून मला कम्युनिकेट करताना थोडंसं शांततेने राहायचं. सकाळी जर मेडिटेशन करणार तर साधारणतः अर्धा तास तुम्ही कुठलीही मंत्र साधना, कुठल्याही देवावर विश्वास असू द्या, जे काही असेल आपले ईश्वर गुरु धर्माप्रमाणे तुम्ही त्यांचं काय करा, नामस्मरण लावून ठेवा, जेणेकरून जास्त कम्युनिकेशन होणार नाही. आपण कम्युनिकेशन स्किप करायचंय. मॉर्निंगचं कम्युनिकेशन असतं ना, जेव्हा साधना झाल्यानंतर तुमच्या ज्या एनर्जी खूप हाय लेवलच्या झालेल्या असतात, तुमच्या तोंडातून निघालेले शब्द सत्य व्हायची जास्त हे असते, म्हणजे जास्त चान्सेस असतात. जेव्हा आपण साधना केल्यानंतर एखाद्याला आशीर्वाद देतो तर त्या बेसिंग खऱ्या ठरतात. म्हणून आपल्याला ठरवलेलं आहे की जेव्हा, म्हणून पण मी अट्युनमेंटच्या वेळेस मॉर्निंगचा टाइम निवडते, की आपली जी रेग्युलर साधना असते त्याच्यानंतर आपण अट्युनमेंट केलं तर त्यांना चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट मिळतात. म्हणून मला असं म्हणायचं आहे की तुम्ही झोपताना जर करत असाल तर तुम्ही रात्री झोपतानाही 7 चक्रांचं मेडिटेशन प्रिफर करू शकता. शक्य असेल तर सकाळीच करा, शक्य नसेल तर तुम्ही रात्री झोपताना करा, जेणेकरून अशा परिस्थितीत की तेव्हा तुम्ही कोणाशीही संवाद साधणार नाही, सगळं कम्युनिकेशन संपलं आहे आणि त्यानंतर फक्त तुम्ही झोपायला जात आहात. आता तुम्ही झोपायच्या अवस्थेत आहात तेव्हा तुम्हाला 7 चक्रांचं मेडिटेशन केलं तरीही चालेल. कळालं? नक्की. आता इथे कोणाचे काही प्रश्न आहेत का? इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? नक्की. हा गुणवंत सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? आज तुमचा आवाज येत नाहीये क्लिअर मला. लाईट नाही. ओके ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही, काहीच हरकत. मॅडम तो फक्त एक डेली प्रॅक्टिसचा व्हिडिओ टाका नाही येस येस, पाठवते मी, डेली प्रॅक्टिसचाही व्हिडिओ पाठवते. फक्त तुम्ही गो थ्रू करा 2-3 वेळा त्याच्यावरनं. समज पहिल्यांदा उठल्यानंतर ग्रॅटिट्यूड करायचं आहे, तुम्ही जिथे बेडमध्ये आहात तिथून ग्रॅटिट्यूड सुरुवात करा. मग डेलीचं तुमचं जे रुटीन असेल, आपलं जे काही आंघोळ वगैरे केल्यानंतर मग तुम्ही 7 चक्रांच्या साधनेला बसू शकता किंवा तुम्ही बॉडी हिलिंग पॉइंट जर 1-1.5 तास तुम्ही देऊ शकत असाल तर पूर्ण सोबत करा. नसाल देऊ शकत, तुमचं ऑफिस वर्क असेल किंवा काय असेल तर तुम्हाला तिथे डिवाइड करून करायचं आहे. साधना काय करायची, अर्धा तास मी साधना सकाळच्या वेळेत करेल, अर्धा तास दुपारच्या वेळेत करेल, अर्धा तास संध्याकाळच्या वेळेस करेल. कारण साधारणतः 50 मिनिटाची साधना होते, पूर्ण शांत. पहिले पहिले वेळ लागतो, असं मग जाणवायला लागतं की अरे आपली साधना फार लवकर होते, 37-38 मिनिटात पण होते. पण पहिले इनिशियली 8 दिवस आपल्याला 50 मिनिटं साधनेला द्यावी लागणार. ठीक आहे मॅडम? आज ते केलं होतं 7 चक्र मेडिटेशन. हा. त्यामध्ये एक्सपिरियन्स असा आला की शरीर असं खाली खाली बसत होतं, म्हणजे खाली असं दाबल्यासारखं कोणीतरी दाबतंय पाव मला. तसं ते एनर्जीमुळे होत होतं का तसं एनर्जीमुळे होते, एनर्जीमुळे होते. तुमच्यातली नकारात्मकता ग्राउंडिंग करायची. अजून ग्राउंडिंग साठी एक मेथड मी सांगते, तुम्हाला शक्य असेल तर तुमची जी जमीन आहे त्यावरती तसंच आपण ज्या पद्धतीने, आता फॉर एक्झाम्पल जमिनीवरती तुमचे हात असे ओपन ठेवायचे आणि त्याच पद्धतीने झोपायचं, जमिनीवरती झोपायचं दिवसभरातून तुम्हाला जर असं वाटत असेल. आणि अफर्मेशन काय द्यायचं, जी काही आपल्या आधीची मातीची जमीन होती त्यामुळे खूप जास्त बेनिफिट असायच्या आधीच्या लोकांना, आता टाईल्स आहे,
मग जमिनीवर झोपताना काय करायचं आहे, माझ्याकडची जी एक्सेस एनर्जी आहे, माझ्याकडे जी एक्सेस एनर्जी आहे आणि जी नकारात्मकता आहे ती काय कर, नष्ट होऊ देत. माझ्या शरीरातली, मनातली, पूर्ण आत्म्यामधली जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊ देत. कळलं? किंवा तुमच्या आजूबाजूला जर गार्डन असेल तर आपल्याला काय करायचंय, दोन्ही हात, आपल्याला दोन्ही पाय आणि दोन्ही हात त्या गार्डनला स्पर्श करायचे. पायांची स्पर्श करा चेअरवर बसून, किंवा गार्डन वरती आपल्याला पायांनी फिरायचं आहे आणि त्याच्यावरती अफर्मेशन द्यायचं आहे की या जमिनीने माझ्या शरीरातली, मनातली, आत्म्यामधली नकारात्मकता ग्रहण केलेली आहे. माझ्या संपूर्ण शरीरातली जी काही एक्सेस नकारात्मकता आहे किंवा एक्सेस एनर्जी आहे, ठीक आहे, ती काय झाली आहे, ग्राउंडिंग होते आहे. त्याच काय होत आहे, ग्राउंडिंग होते आहे. कळालं? येस. हा. तुम्ही त्याच पद्धतीने मांडी घालून पण गार्डन मध्ये बसले, दोन्ही हात जमिनीवर फिरवा. लॉन असेल त्या लॉन वरती फिरवू शकता, गवतावरती फिरवू शकता, किंवा मातीमध्ये फिरवा. ठीक आहे? ठीक आहे ना. हा, तर त्याच पद्धतीने तुमची नकारात्मकता तिथे निघून जाते. ही पण एक मेथड आहे. याही मेथडनी तुम्ही ग्राउंडिंग, शरीरातली जी नकारात्मकता आहे ती तुम्ही कमी करू शकता. ओके. आणि रेकी शक्तीचाच काय, इतर काही तुम्ही वापरत जरी नसाल, काही करत जरी नसाल, कुठली साधना जरी नसेल करत, तरी ग्राउंडिंग करा. निगेटिव्हिटी रिमूव्ह करा. निगेटिव्हिटी रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला शरीर अधिकाधिक हलकं झाल्यासारखं जाणवतं. जेव्हा आपण औरा स्कॅन करायला सुरुवात करतो आणि आपली एखाद्या शरीरातली नकारात्मकता कमी करतो, तेव्हा 50% रिझल्ट तिथेच मिळतात. 50% त्या शरीरामधले जे काही दुखणे आहेत ते नाहीसे व्हायला मदत होत असते. कळाले? येस. नक्की? येस. हा. मग अफर्मेशन लिहिणं सुरू आहे तुमचं सगळ्यांचं. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट? नाही लिहत आहे. येस. कोण लिहत नाहीये? जगताप मॅडमनी मस्त स्माइल केलेली आहे. लिहिले. तुम्ही लिहिलेत का? नाही लिहिले. मग सुरुवात करा, आपल्याला काय पाहिजे. हो हो, येस येस. एकदाच लिहिलं तर परत नाही लिहिलं. डेली लिहायचं का? डेली लिहायचे. अफर्मेशन काय पाहिजे ते डेली लिहायचं, आणि कोण गोष्टी नको आहेत त्या पण रोज लिहून जाळून टाकायच्या. कुठल्या गोष्टी आयुष्यात नको आहेत त्या रोज लिहायच्या आणि रात्री झोपेच्या अगोदर जाळून टाकायच्या. ओके. नाही मॅडम, रेकॉर्डिंग केली, रेकॉर्डिंग करून ऐकतो. रेकॉर्डिंग केली, व्हेरी गुड. रेकॉर्डिंग केली तरीही रोज ऐका 3 वेळा, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. जे काय Yes. पाहिजे ते ऐका रेकॉर्डिंगच्या माध्यमातून. त्यासाठी हो, ऋतुजा मॅडम, तुमच्या प्रॉब्लेमसाठी आपण नक्कीच ग्राउंडिंगचा वापर करू शकतो. आणि जर असं काही होत असेल तर आपल्याला चहा कॉफीचं प्रमाण थोडंफार कमी करायचं आहे. जर तुम्हाला जीव घाबरल्यासारखं वाटतोय, खूप पद्धतीने कधी कधी ना आपल्याला नकळत भीती वाटते, तर पहिल्यांदा तुम्ही रेकी शक्तीची मदत घ्या, अनुभव घ्या. जर छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, रेकीचं अट्युनमेंट एका पहिल्या लेवलच्या अट्युनमेंटनी पण बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपण फक्त ट्रस्ट करायला पाहिजे. जेव्हा आपण ट्रस्ट करणं सुरू करतो, तुमच्या ऊर्जा खूप जास्त प्रमाणात वाढतात. मी काय बोलली, म्हणून मेडिटेशनच्या नंतर काय सांगितलं, बोलायचं नाही. का सांगितलं मी? कारण ऊर्जा नॉर्मल व्यक्तीपेक्षा तुमच्या ऊर्जा आता सध्या वाढलेल्या आहेत, आणि साधनेनंतर अजून काही पटीने त्यांचा यूज का 21 दिवसांची साधना प्रत्येकासाठी सांगितली, कारण 21 दिवसांच्या साधनेनंतर तुमच्या मार्फत लोकांचं दुःख नाहीसं करू शकता तुम्ही टच थेरपीने. म्हणजे काहीतरी असेल की नाही, की अदरवाईज हे असंच काहीतरी सांगितलं आहे आणि असं जादू होणार आहे का? नाही. या 21 दिवसांच्या साधनेनंतर नक्कीच तुमची ऊर्जा इतरांसाठी काम करणार आहे. कळतंय? म्हणून 21 दिवसांच्या साधनेला फार फार महत्व द्या, ती चुकवू नका. जे सफरिंग आहे ते पण 21 दिवसांच्या साधनेमध्ये लिहून काढा, डिलीट करा. रात्री रोज झोपताना जाळून टाका. जे पाहिजे आहे ते जाळून टाका. नको आहे ना त्या गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी, आयुष्यामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत, ज्याचा खूप त्रास होतोय, मनस्ताप होतो आहे, त्या पहिले बाहेर काढ. आणि ऋतुजा मॅडम, तुमच्या दिवसभरातल्या 2-3 म्हणजे दिवसभरात तुम्हाला काय फील झालं
ते पहिले डायरीवरती लिहून काढायचं. जेव्हा आपण एखादी गोष्ट डायरीवरती लिहितो तेव्हा 80% आपलं दुःख नाहीसं होत. 80% दुःख नाहीसं होतं. प्लीज याच्यावर ट्रस्ट ठेवा. मी माझ्या स्वतःचा मॅनिफेस्टेशनच्या गोष्टी सांगते. मी मागच्या वर्षी फक्त माझ्या विजन बोर्डवरती आणि माझ्या डायरीमध्ये अफर्मेशन मध्ये फक्त पॅरिस टाकलं होतं. पॅरिसला जायची इच्छा माझ्या मुलीची होती. मला काही माझ्या असं मटेरियलिस्टिक गोलमध्ये इंटरेस्टच नाहीये. माझ्या मुलीची इच्छा होती की तिला जायचं आहे आणि तिच्या एका इच्छेने मी माझ्या अफर्मेशन मध्ये टाकलं होतं, कारण की माझे हस्बंड तिथे होते, वर्किंग होतं तिथे. आणि त्या अफर्मेशनच्या एका अफर्मेशननी मला दिव्यरेखी शक्तीच्या साह्याने, एंजलच्या ब्लेसिंगनी, ब्रह्मांडाच्या ब्लेसिंगनी, स्वामींच्या ब्लेसिंगनी माझा पूर्ण युरोप टूर झाला आहे. मी काय बोलली? माझा पूर्ण युरोप टूर झाला. मी विचारही नव्हता केला. मी खूप मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी आहे. मी विचारही नव्हता केला. मी कधी स्वप्नातही इमॅजिन केलं नव्हतं. अशा गोष्टी मला दिव्यरेखी शक्तीच्या साह्याने मिळालेल्या आहेत. जर माझ्यासारख्या एका नॉर्मल व्यक्तीला भेटू शकतात तर आपण सगळेच नॉर्मल आहोत. ठीक आहे. विश्वास ठेवणं शिका. तुम्ही ब्रह्मांडाच्या ऊर्जांवरती विश्वास ठेवा. तुम्ही जितकी साधना कराल, जितक्या रेकी शक्तीला मदत मागणार, ती प्रत्येक वेळा तुमच्या मदतीला येणार. तुमच्या मदतीला येणार आहे. चमत्कारिकरित्या शीघ्र अतिशीघ्र तुमच्या सगळ्या इच्छा दिव्यरेखी शक्तीच्या साह्याने पूर्ण होणार. त्यासाठी ट्रस्ट खूप महत्वाचा आहे. तुमचे इंटेन्शन खूप महत्वाचे आहे आणि ते इंटेन्शन फॉलो करताना 5 रेकीचे तत्व कुठेही विसरू नका. कदाचित तुम्ही सेकंड लेवलला माझ्याकडे याल नाही याल हे मला नाही माहिती. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही जगता आहे लाईफ मध्ये तेव्हा दिवसभरातून जे आपण वागतो आहे त्यात रेकीचे 5 तत्व विसरायचे नाहीत. कुठेही आपण रेकीचे 5 तत्व सोडून वागायचं नाही. तेव्हा रेकी शक्ती तुम्हाला अधिकाधिक सपोर्ट करते. रेकी शक्ती तुम्हाला खूप प्रचंड गोष्टी देते. तुमच्याही स्वप्नांच्या पलीकडच्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात. तुम्ही घेता घेता थकणार, रेकी शक्ती देता देता थकत नाही. असं असतं. याच्यावर बिलीव्ह ठेवा आणि नक्कीच साधनेला महत्व द्या. कळतंय? येस. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? आज मी तुम्हाला ग्रुपमध्ये काही सिम्बॉल्स पाठवते, ते तुम्हाला दाखवते. ते तसेच्या तसे आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. ते ड्रॉ करताना जो सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे, पहिले हेल्थचा सिम्बॉल बघा तिथे ड्रॉ केलेला आहे. मी स्क्रीन दाखवते. ते सिम्बॉल ड्रॉ करताना तुम्ही येस लीना मॅडम बोला. लीना मॅडम अनम्यूट करा. हा मॅडम, मला गुड इव्हिनिंग. विचारायचं होतं की तुमच्या मार्गदर्शनने पहिल्या लेवलची तर साधना खूपच छान चालू आहे आमची. ओके. पण मला विचारायचं होतं की जर सेकंड लेवलला ऍडमिशन घेतली हा. तर म्हणजे पहिल्या लेवलची ही जी काही साधना आहे ती चालूच ठेवावी लागते की दुसऱ्या लेवलचं काहीतरी ऍडिशन येतं आणि ही नाही केली तर चालते असं? नाही, दुसऱ्या लेवलची साधना फार डिफरंट आहे. दुसऱ्या लेवलचं अट्युनमेंट घेतल्यानंतर पहिल्या लेवलची 7 चक्रांची साधना सिम्बॉलच्या मार्फत केली जाते. आणि अच्छा. आणि नंतर थर्ड लेवलला आपले जे कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन आपण घेतो ते पूर्ण पॉवरफुल मेडिटेशन असतं, जे आपल्या पास्ट लाईफच्या कळत नकळत घडणाऱ्या घटना ज्याला आपण कारणीभूत असतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि आपण मागच्या जन्मात काहीतरी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे कळत नकळत दुखवलेलं असतं, कळत नकळत आपल्याकडनं पाप घडलेलं असतं. त्यासाठी आपली सेकंड लेवल जेव्हा झाल्यानंतर आपल्या थर्ड लेवलला कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन करावं लागतं. कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन आपल्याला साधारणतः कंपल्सरी 45 दिवस आहे. किती दिवस आहे? हा ठीक आहे. पण मला मला काय विचारायचं होतं की ते ते करताना हे जे आहे पहिल्या लेवलचं बेसिक, म्हणजे त्याच्यात आम्ही आता फार एक्सपर्ट झालेलो आहोत की म्हणजे सकाळी ते अफर्मेशन्स लिहायची 21 वेळेला, किंवा नको असलेलं जाळून टाकणं, किंवा 7 चक्रांचं मेडिटेशन करणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र.
पासून ते हृदय चक्रापर्यंत ते, किंवा नंतर तो एनर्जी बॉल तयार करणं, ह्या ज्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत. तर ह्याच्यासाठी पण म्हणजे आम्ही व्यवस्थित त्याला वेळ काढावा लागतो. तर मला विचारायचं की सेकंड आणि थर्ड लेवलला ते गेल्यानंतर हे पण करावं लागतं का, ह्या आता जे नाही मी सांग. नाही, आपल्याला फक्त ग्रॅटिट्यूड करायचं असतो. बाकी ओके. सगळं म्हणजे जे आपण उठल्याबरोबर करतो. फॉर एक्झाम्पल बेडमध्ये हा आहात तुम्ही आणि ग्रॅटिट्यूड सेशन जे आहे 2 मिनिटाचं ग्रॅटिट्यूड बा, धरणी हा मातेचं वंदन करायचं, आपल्या आई वडिलांचे ब्लेसिंग्स आपल्याला मागायचे आहेत, किंवा हा. प्रत्येक गोष्टीला आपण जे आभार व्यक्त करायचो तिथपासून सुरुवात असतेच. पण हम्म. थर्ड लेवलला आपल्याला फक्त आणि फक्त कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन करावं लागतं. बस. अच्छा, आणि सेकंड लेवलला? सेकंड लेवलला 7 चक्रा विथ सिम्बॉल्स. अच्छा, तेवढं पण मग हे करण्याची गरज नाहीये नाही, हे जे आता करण्याची मी काय. गरज. आणि बरं. जिथे वाटतं आहे वा, तर सेकंड लेवलला तुम्हाला एनर्जी बॉल पाठवायचा आहे, डिस्टन्स सिलिंग मध्ये तुम्ही वापरू शकता. सिम्बॉल्सचा वापर करून डिस्टन्स सिलिंग जेव्हा आपण करतो ना, काही हा. सिम्बॉल्स आपल्याला सेकंड लेवलला मिळतात, काही म्हणून आपली एनर्जी 40% सेकंड लेवलला वाढते. हा. थर्ड लेवलला आपली एनर्जी 100% वाढते. थर्ड लेवलला आपण क्रिस्टल थेरपी इन्क्लूड केलेली आहे. क्रिस्टल हम्म. थेरपीचा वापर करून क्रिस्टलच्या साह्याने आपण इतरांची 200% हिलिंग करू शकतो. पण केव्हा? त्यालाही बंधन आहे. 45 दिवसांची कर्मा क्लिअरन्स मेडिटेशनची साधना कंपल्सरी आहे. ओके. डिस्टन्स हिलिंग करता आहात, तुमचे पहिले कर्मा क्लिअर करा. ओके. राईट. आणि मग कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन, अल्टरनेट दिवस कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन आणि ही साधना तुम्ही अल्टरनेट दिवस करू शकता. ओके मॅडम, हा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. थँक्यू. हा, लीना मॅडम 1 मिनिट अनम्यूट करा. लीना मॅडम आहेत का? तुम नाही, आवाज येतोय माझा? एक मिनिट, हा एक हा, मिनिट. येतोय आवाज? हो, तुमचा येतोय. हा, बोला. तुमचा ह्या साधनेनंतरचा अनुभव शेअर करा ना सगळ्यांना. कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे प्रसन्न वाटतं आणि वेळ खूप चांगला जातो. म्हणजे आधी कधी न केलेल्या गोष्टी आता आम्ही करतो ना. म्हणजे ह्या रेकी म्हणजे काय हे माहितीच नव्हतं. म्हणजे आपण कसं, मी फार देवदेव करत नाही. म्हणजे एक देवासमोर दिवा लावणं कधीतरी, म्हणजे फुलं, कारण माझे मिस्टर पूजा वगैरे करत असतात. त्याच्यामुळे ती एक वेगळी गोष्ट आणि रेकी फार वेगळी गोष्ट आहे. त्याचा अनुभव म्हणजे आधी कधीच आला नव्हता आम्हाला, की कशी साधना करायची असते. तर त्यामुळे हे ह्याच्यामध्ये खूप छान वाटतंय. तर म्हणून मी म्हटलं की सेकंड लेवलची जर ऍडमिशन घेतली तर मग ह्या सगळ्या गोष्टी नाही करायला मिळणार किंवा आपल्याला वेळ नाही मिळणार असं मला वाटलं. नाही नाही, असं नसतं. आपल्याला साधना ही ठेवायचीच आहे. आपल्याला ऊर्जा वाढवायचीच आहे. आपल्या शरीरामधल्या ज्या ऊर्जा आहेत त्या वाढवायच्याच आहे. मग आपण तिथे सेकंड लेवलला काय करतो? कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन करत असतो, जेणेकरून आपले थर्ड लेवलला, सेकंड हम्म. लेवलला तर ही साधना असते विथ सिम्बॉल्स असते. आणि थर्ड लेवलला आपण आपले जे लाईफचे, पास्ट लाईफचे जे काही कर्मा झालेले असतील ते आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन त्यात इन्क्लूड आहे. तुम्ही सिलेबस बघितला असेल, मी काल ग्रुपमध्ये सिलेबस शेअर केला. पण मग प्रत्येकाने सेकंड लेवलचं जे डिस्टन्स हिलिंग आहे ना, हा, ते कर्मा क्लिअरन्स शिवाय करू शकतो का आपण? सेकंड लेवलचं डिस्टन्स हिलिंग पण करू शकता तुम्ही. कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन आपल्या पास्ट लाईफचे कर्म जे आहे ना ते रिमूव्ह करण्यासाठी. पण मग ते सेकंड लेवलला नाहीये का? नाही, ते थर्ड लेवलला आहे. सेकंड अँड थर्ड लेवल इन्क्लूड आहे. जे मी सिलेबस टाकलं ना, अच्छा. तुमच्या या ओके. 1 महिन्याच्या ज्या जो कोर्स राहणार त्या एका महिन्यामध्ये सेकंड लेवल, थर्ड लेवल, बेसिक न्यूमरोलॉजी, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउझिंग, म्हणजे डाउझरच्या साह्याने आपल्या लाईफ मधले जे काही डे टू डे लाईफ मधले क्वेश्चन्स असू द्या, कुठल्या जॉबमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळणार, बिझनेस कुठल्या मध्ये करायचा, काय गोष्टीमध्ये आपण गायडन्स, करिअर कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या नावावरनं, त्याच्या डेट ऑफ बर्थ नुसार त्याला कुठलं करिअर सूट करेल. ठीक हम्म. आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सेकंड आणि थर्ड लेवलला पेंडुलम डाउझर हा एक टॉपिक इन्क्लूड केला आहे, त्यामध्ये तुमचं कव्हर होत. ओके. ठीक आहे. म्हणजे तो फुल एक मास्टर हिलर म्हणून तयार करतात. मास्टर हिलर म्हणजे तुम्ही लोकांची रिलेशनशिप वाईज, हेल्थ जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मनी रिलेटेड जे इश्यू असतील ते सॉल्व्ह करायला लोकांना मदत करत असतात. काय करतात तुम्ही? ऍज अ काउन्सिलर देखील, ऍज अ मास्टर हिलर म्हणून तुम्ही काम करायला 100% तयार व्हावे म्हणून मी त्यात सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. कळतंय? ओके. 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 येस.
थँक्यू. 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 येस. पुढे जाऊया आपण. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? इथे कोणाचे काही प्रश्न आहेत तर मला विचारा. मला असं विचारायचं होतं, हम्म. 21 दिवस मेडिटेशनचा तुम्ही ग्रुप तयार केलेला आहे का? मागच्या वेळेस म्हटले होते मी सकाळी ग्रुप तयार करणार आहे. अच्छा, केला असेल तर मला ऍड करा. ग्रुप हाच आहे आपला. 21 दिवसांचं मी मेडिटेशन मागच्या वेळेस स्टार्ट केलं. हा त्यानंतर साधना ज्यांनी केलं, अट्युनमेंटचा ग्रुप आहे. त्यामध्ये हा मी ज्यांना सांगितलं की 2 दिवस सगळेजण एक दिवस प्रॅक्टिसला आले. पहिल्या दिवसांचं सगळ्यांनी व्यवस्थित केलं. दुसऱ्या हा दिवशी फक्त आणि 3च व्यक्ती जॉईन झाले. आणि इथे मी काय सांगितलं की संघे शक्ती कलयुगे, तुम्ही सगळ्यांनी मिळून मेडिटेशन करा. आणि हो प्रत्येकाचे टायमिंग इथे मॅच करत नव्हते. त्यामुळे काय झालं की एक ग्रुप होता, त्यांनी 4:30ची ब्रह्ममुहूर्ताची साधना केली. चालेल ना मला 4:30ची. नाही, मला आता विचारावं लागेल ते कंटिन्यू करता आहे का. म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही साधना करू शकता. पण चालेल. त्यांनी 4-5 जणींनी मिळून ब्रह्ममुहूर्ताची साधना केली, तर ती 4:30 वाजता होती. मी जी लिंक शेअर केली होती मी 5:30 वाजताची केलेली आहे. मग प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने साधना करायला लागलं. म्हणजे मी जे चालू केलं की इनिशिएटिव्ह हा होता की सगळ्यांनी सोबत मिळून जर काम केलं तर लवकर होईल आणि हा तुम्हाला मोटिवेशन भेटत जाईल. हा आता मोटिवेशनच पाहिजे. हम्म. तर रेकॉर्डिंग बघून पण करू शकता. त्यांना तेच सांगितलं होतं की रेकॉर्डिंग तुम्ही एकदा करा. रेकॉर्डिंगच्या माध्यमातूनही तुम्ही याच पद्धतीने साधना करू शकता. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जसं अपर्णा मॅडम, सुरेखा मॅडम, मीनाक्षी मॅडम, की तुम्ही एकमेकांसोबत कनेक्ट करून, जगताप मॅडम पण आहेत, तुम्ही पण करू शकता. ठीक आहे. साधना जर करायची आहे तुम्ही एकमेकांसोबत कनेक्ट करा. ग्रुपमध्ये सगळ्यांनी जॉईन करायची इच्छा असेल तर मला सांगा. आपण पुढल्या ट्यूजडे पासून जॉईन करू शकता तुम्ही. ज्यांना वाटतं आहे खरंच करायची आहे, मी 5:30ची लिंक तुम्हाला ऑन करून देत जाईल. साधना मात्र तुम्हाला करायची आहे. साधनेमध्ये मी इन्क्लूड नसते. माझं ऑलरेडी दुसऱ्या सेशन जे मॉर्निंगच्या जे मेडिटेशनच्या बॅचेस असतात त्या मॉर्निंगला सुरू असतात. ओके. त्यामुळे मी त्याच्यात इन्क्लूड नसते. मी तुम्हाला साधना सुरू करून देईल. लिंक आपली जनरेट करून देईल. ती लिंक तुम्हाला ज्याला ज्याला वाटतं आहे की आपली 21 दिवसांची साधना होत नाहीये आणि सोबत करायची आहे तर तुम्ही जॉईन करून स्टार्ट करा. ठीक आहे. चालेल. येस. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत? हा, आपली रेकीची नवीन बॅच आपली 20 तारखेपासून दुपारची बॅच चालू होते आहे. ज्यांना ज्यांना तुमच्या रिलेटिव्हला इन्क्लूड करायचं, ज्यांना असं वाटतंय की मला या 10 दिवसात जे काही माझ्यामध्ये बदल झालेत, मी जे 10 दिवस अनुभवलं ते इतरांपर्यंत पोचावं, नक्कीच त्यांना या ग्रुपची लिंक तुम्ही शेअर करू शकता. आणि त्यांना दुपारचं सेशन आपलं होणार आहे. त्यासाठी तुम्ही पण मोस्ट वेलकम. तुम्हालाही बॅच रिपीट करायची असेल तर दुपारी तुम्ही करू शकता. हे 10 दिवसाचं सेशन असणार आहे. 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपलं सगळ्या गोष्टी असतील आणि बॅच दुपारी राहणार आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ती बॅच जॉईन करा. आणि तुमच्या ज्या आयुष्यामधले जे कोणी लोक असतील ज्यांना गरज आहे ऊर्जांची, ज्यांना ही ब्रह्मांडी ऊर्जा समजून घ्यायची, किंवा जो एखाद्या रिलेशनशिपमध्ये बॅड रिलेशनशिपमध्ये किंवा कुठलाही रिलेशनशिप इश्यू असू द्यात, हेल्थ रिलेटेड इश्यू असू द्या, मनी ब्लॉकेजेस असू द्या, किंवा कुठलेही करिअर रिलेटेड इश्यू असू द्या, त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्कीच या ऊर्जा पोचवा. येस. कळालं तुम्हाला इथपर्यंत सगळं? येस. ह्या 10 दिवसांचं सेशन कसं वाटलं तुम्हाला, की काय तुम्हाला फील झालं? सुशील सर, तुम्ही स्क्रीन मध्ये पहिले दिसलेत मला. नाही मॅडम, वेगळा अनुभव म्हणजे अशा प्रकारचा अनुभव कधी घेतला नव्हता. सुरुवातीला इंटरेस्ट होता, रेकी नाव ऐकलेलं होतं, पण नेमकं ते काय असतं, त्यामध्ये नेमकं काय होतं, किंवा ते कशा प्रकारे हिलिंग वगैरे असतं ते माहित नव्हतं. ते आता नाही म्हटलं तरी पूर्ण माहिती भेटली आहे. आणि आता वाटतंय की ती स्वतः इम्प्लिमेंट करावी. तिचे फायदे वगैरे तुमच्याकडून जे ऐकले त्यावरून तरी नक्कीच वाटतं की चांगलंच होणार आहे काहीतरी. नक्कीच. त्यामुळे ते येस. साधनेला महत्व द्या. साधना करा सर, तुम्हाला नक्कीच बेनिफिट जाणवते. जे काही आहेत ना ब्लॉकेजेस, ते नक्की रिमूव्ह व्हायला भगवंत ईश्वर तिथे कार्य करायला उभा असतो. एक ते पाऊल. आता मला पण वाटतंय की जे फिजिकल इश्यू आहे मला, ते नक्कीच मी स्वतः क्युअर करू शकतो असं वाटतंय आता.
त्या हिशोबाने प्रयत्न चालू केला. त्यामुळे ते म्हटलं ना मॅडम, ते सेवन चक्र जेव्हा करत होतो मी, असं एकदम म्हणजे वरतून कोणीतरी प्रेशर देऊ राहिलं मला, दाखवू राहिलं असं वाटत होतं. हा अनुभव जरा वेगळाच वाटला, म्हणजे थोडं घाबरलो होतं त्यावेळेस. येस. की नाही असं नाही, काय होऊ घाबरून राहिलं. जायचं नाहीये. जितकं जितकं साधना कराल तितकं तितकं ग्राउंडिंग होणार. पहिल्यांदा काय होतं, ग्राउंडिंग होतं, सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह होते, मग चार्जिंग होत असतं. चालेल ना मॅडम. येस, थँक्यू सर. येस, मीनाक्षी मॅडम, तुमचा काय अनुभव होता? नमस्कार मॅडम. नमस्कार, स्माइल इव्हनिंग. कसे गेले तुमचे 10 दिवस? तर लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल मी युट्यूब वरून माहिती बघितली होती आणि अफर्मेशन वगैरे या गोष्टी स्वतःच्या आयुष्यामध्ये मी यूज करत होते. पण कधी ते सक्सेस होत होतं, कधी होत नव्हतं. पण नेमकं रेकी शक्तीचा वापर करून लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपण आणू शकतो. खरं ते पॉवरफुल होऊ शकतं किंवा अजून सक्सेसफुल होईल असं मला खात्री वाटते. आणि म्हणूनच मी सेकंड बॅचला सुद्धा ऍडमिशन घेणार आहे. येस, मला यातलं अभिनंदन अजून तुमचं. नॉलेज मिळवायचं आहे. येस, अभिनंदन तुमचं. आणि मोस्ट वेलकम टू सारथी फॅमिली. चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलंय या 10 दिवसामध्ये. म्हणजे रोज मी संध्याकाळी लिंकची वाट बघत असायचे, आजचं सेशन कधी असेल. एक दिवस आठवत असेल तुम्हाला, रविवारी सुद्धा तुम्हाला मी विचारलं येस, की आज आय नो. सेशन मी वाट बघत होते तयारी करून. पण त्या दिवशी म्हणाला तुम्ही आज सुट्टी आहे म्हणून. खूप येस छान येस, पद्धतीने तुम्ही शिकवलं आहे. थँक्यू मॅम, थँक्यू. आणि थँक्यू मॅम. वेलकम तुमचं. येस. येस, अपर्णा मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्कार, स्माइल इव्हनिंग. स्माइली विनंती तुम्हालाही. मी माझ्या बहिणीने ते अटेंड केलेले आहे. ते ब्रह्ममुहूर्तावर जे तुम्ही सांगत होता, तिला खूप चांगला रिझल्ट भेटला. ओके. आणि मी तर, मला सगळं आहे खरं, मला मानसिक स्वास्थ्य मिळत नव्हतं. जे मी खूप दिवस झालं शोधात होती की काय केल्यावरती मला मानसिक समाधान मिळेल. ते मला ह्या दिवसात समाधान मिळालं. म्हणजे माझ्या पहिला 1-2 दिवस माझा हात खूप दुखत होता. म्हणजे मी असं, मला सारखंच मी आजारी असते. अगदी घरचे सुद्धा कंटाळलेत की काय हिला, रिपोर्ट तर नॉर्मल येतात पण घरचे पण सारखं विचारतात की हिला काय होतंय, खात्या पित्या व्यवस्थित असतं, परत हिला अजून प्रॉब्लेम कसे येतात. डॉक्टर पण म्हणजे त्यांना रिझन लागत नव्हतं. मग जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह सांगितलं की माझा हात बरा होत आहे, मी त्या हातावरती हात फिरवून आहे ना कंटिन्यू रोज 10 दिवस, मला पहिले 2 दिवस खूप दुखायचा, आधी पण असा दुखतच होता. आणखीन 10 दिवसामध्ये आहे ना मी असं म्हणत गेले ना की माझा हात म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय, किंवा चांगलं मी त्याला अफर्मेशन देत गेले, तर माझा पूर्ण हात थांबलेला आहे. ऍक्च्युली म्हणजे खरंच मी तुम्हाला कुठल्या भाषेत तुम्हाला हे आभार व्यक्त करू हेच मला समजत नाहीये मॅडम. मला कधी कधी दिवसभर मी काम करते, हाऊसवाईफच आहे मी, घरचं मुलांचं सगळं करते. पण एखाद्या वेळेस ना अशी सिच्युएशन क्रिएट होत होती की पूर्ण हात निकामी झाल्यासारखं मला असा अनुभव येत होता. तर मी ते तुम्ही दिलेलं अफर्मेशन सहित सगळं बघायला लागले, जेव्हा करायला लागले ते माझे पॉझिटिव्ह थॉट निर्माण झाले. मी माझ्या मुलांना पण असंच सांगायला लागले. तर आणि माझा राग खूप जास्त प्रमाणात होता. तो हळूहळू मला असा राग यायला लागला ना आतून, असं वाटतं की नाही आपण आता राग राग करायचा नाही, आपण सायलेंट मोड मध्ये बोलायचं. अगदी घरचे माझे मिस्टर सुद्धा म्हणायला लागले की एवढा कसा काय फरक पडू शकतोय. जे मी वर्षानुवर्ष अनुभवते ते 10 दिवसामध्ये की कमी प्रमाणात झालंय. मला असं कोणीतरी आतनं आवाज देते की नाही राग नाही करायचा, की नॉर्मल बोलायचं. खूप खूप समाधान भेटलं मॅडम 10 दिवसामध्ये मला. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. मी खूप फक्त छान अनुभव निमित्त होता. मात्र आहे मॅडम, मी फक्त निमित्त मात्र आहे. त्या तरी ईश्वरांनीच तुमची मदत केलेली आहे म्हणून तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या हो मॅडम. ईश्वराचे नक्कीच आभार व्यक्त करा. येस, सुरेखा मॅडम. मी पण सारखी आजारी असते. माझी मैत्रीण तिने रेकी केली होती आणि मग ती म्हटली तुझे थोडे चक्र ब्लॉक झाले, सांगितले 2-3 चक्र ब्लॉक वगैरे झाले, तुला 10 दिवसाची हिलिंग वगैरे देईल. 1 दिवस दिले आणि नंतर काय तिने हिलिंग नाही दिले. मी तिला विचारलं की तुला किती पैसे वगैरे, ती म्हणली मैत्रीत काय पैशाची वगैरे काय आवश्यकता नाहीये, मी तुला देईल. पण मी मला ठरवलं होतं की बाबा तिने मला 10 दिवस दिली, ऍटलिस्ट मी 100 रुपयाप्रमाणे 1,001 रुपये मी तिला नंतर देईल. माझा मुलगा इथं नव्हता, मला काही येत नाही करता ते पैसे वगैरे. त्याच्यामुळे मग नंतर तिला वाटलं काय माहिती ही देणारच नाहीये, तिने मला काही हिलिंग वगैरे केलीच नाही.
कारण ऍक्च्युअली मी 5 दिवस आयसीयू मधनं आले होते. मला बोलता पण येत नव्हतं तेव्हा. मम्मी म्हटलं ही तर शाळेत काहीच हुशार नव्हती, काहीच नव्हती. एवढं हिने हे केलं, रेकीचं वगैरे केलं, आणि ही एवढी बदल हिच्याकडे जर आहे तर ही मला देत नाहीये. मग मी स्वतः शोध घेतला की नेमकं काय असतं हे. आणि मग मी अभ्यास वगैरे केला. मग असंच एक ठाण्याची मैत्रीण म्हटली, अगं पुण्याला एक आहे. मग आम्ही दोघींनी तिकडे पुण्याला फर्स्ट लेवल केली. आणि तुमचा सहज मला पुढे व्हिडिओ आला. त्याच्यानुसार मग मी स्वतः अजून करायला लागले. मी क्लासमध्ये काय आम्हाला एवढं डीप मध्ये नव्हतं घेतलं त्यांनी. कारण 5 तासाचं सेशन होतं. शिकवलं त्यांनी छान. पण इथं कसं रोज 1 तास स्वतः करून घेतलं जातं. त्याच्यामुळे मला अजून छान वाटलं. आणि पहिलं मला असं वाटायचं माझ्या लंग कॅपॅसिटी कमी झालीये, की मी ह्याच्यामध्ये जाते की काय काय माहिती. पण आता मला इतका आत्मविश्वास आलाय की नाही, मी खूप छान बरी होणार आहे. आणि मी हेल्दी. आणि त्याच्यामुळे मला अजून रोज एकदम चांगलं वाटायला लागलं. हे म्हणतात, मुलगाही म्हणतात, तुला खूप एनर्जी आली, काय झालंय, तू तर एकदम शक्तिमान सारखी झाली आता. त्याच्यामुळे म्हणजे ना, मी परत सेकंड पण करणार, थर्ड पण करणार, पुढे मास्टर पण करणार. येस, व्हेरी गुड मॅडम, वेलकम आहे म्हणजे मला तुमचं. खूप आनंद झाला की माझी मी बरी होऊ शकते. येस, नक्कीच होऊ शकता. ब्रह्मांडावरती आणि दिव्य रेखी शक्तीवरती विश्वास ठेवा. तुमच्या हो. सगळ्या इच्छा ब्रह्मांड नक्कीच पूर्ण करेल. आणि मी पहिल्यापासून पॉझिटिव्ह थिंकिंग आहे माझी. निगेटिव्ह मी बोलतच नाही कधीच. व्हेरी गुड. अजून कोणाला काही भावना व्यक्त करायच्या आहे? सुषमा मॅडम आहात का तुम्ही? अर्चना मॅडम आहे ना? अर्चना मॅडम, जगताप मॅडम आहात का तुम्ही? ओके, सुषमा मॅडम ऑफिस मध्ये आहे. ओके, नो प्रॉब्लेम. जगताप मॅडम तुम्ही आहात का? हो हो, आहे की मॅडम. येस. तुम्हाला काही शेअर करायचं आहे? शेअरिंग इन अ सेन्स की काय म्हणतो ना आपण, अज्ञानात सुख असतं. जोपर्यंत हा काय एकंदरीत हा काय प्रकार आहे हे जोपर्यंत ठाऊक नव्हता ना, तोपर्यंत काही असं डिपेंडेंट आपण अनेक गोष्टींवर किंवा नॉर्मल आयुष्य. आता हे जे एक नवीन दालन ओपन झालंय समोर, त्याच्यामुळे ना एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी जाणवते की अरे आपल्याला हे सगळं कळलं आहे आता, आणि यातून आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. पण ते करण्यासाठी ज्या स्टेप्स थ्रू जायचं आहे ते पण नीट फॉलो केलं केलं पाहिजे. सर्वात आधी स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, आणि मग पुढची लेवल वगैरे केल्यानंतर इतरांसाठी. त्यामुळे ना म्हणजे आता घरच्यांनाही सगळ्यांना कळलं की 10 दिवस बाबा बसतीये 1 तासभर, म्हणजे आता एक ऑब्लिगेशन असणारे डोक्यावर की काय केलं मग 10 दिवसात. कारण तुम्ही जे परवा दिवशी सांगितलं की सूर्यनमस्कार करायला हवे, तर मला आता विचारणा होतीये मग कधी सुरू करणार, मग कधी सुरू करणार. म्हणजे तो एक चेक बसतो स्वतःवरती की येस, काहीतरी शिस्त नवीन लागते. हो ना, नवीन शिकतोय म्हटल्यानंतर मग त्याचा उपयोग कर, हे आपोआपच होतं. तर आता ते पॉझिटिव्हली घेऊन काम करायचं आहे. आणि तुमची सोबत तर आहेतच निश्चितच. येस, त्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट. येस, नक्कीच नक्कीच. येस, येस मॅम. येस, मी आज ग्रुप ओपन करते आहे. तुमचे काही हम्म. फीडबॅक्स असतील तर नक्कीच मला शेअर करा. गुणवंत सरांचा मला फीडबॅक आलाय की त्यांनी 7 चक्रांचं मेडिटेशन कशा पद्धतीने केलं आणि त्यांना काय काय अनुभव आले. तसेच माझी अशी इच्छा आहे की खरंच तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची असतील की 10 दिवस तुम्ही काय केलं, तर नक्कीच तुम्ही ग्रुपमध्ये एक पॉझिटिव्हली तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा त्यानुसार तुम्हाला जे काही फिलिंग वाटतंय, लँग्वेजचं बॅरियर नाहीये. तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये तिथे टाकू शकता. मराठी लँग्वेजमध्ये टाका, हिंदीमध्ये टाका, इंग्लिशमध्ये टाका. तुमचा जो काही फीडबॅक असेल तो नक्की शेअर करा, जेणेकरून ज्या पद्धतीने बघा अपर्णा मॅडमला त्यांच्या बहिणीमुळे रिलॅक्सेशन मिळालं. त्यांची बहीण कुठेतरी या ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवायला कारक झाली. तसंच तुमच्याही आयुष्यात तुमच्यामुळे तुमच्या ह्या ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून काय होईल की जे खरंच खूप गरज आहे लोकांना, खरंच लोक खूप निगेटिव्ह विटीमध्ये जात आहे, खरंच स्ट्रेसमध्ये राहत आहे. या ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची खूप गरज आहे. एक तुमचा फीडबॅक काय करतो ग्रुपमध्ये शेअर करा. मी ग्रुप ओपन केला आहे.
जेणेकरून इतरांना पण या ऊर्जांच्या साह्याने हिलिंग होणार आहे. ऍटलिस्ट स्वतःची तरी हिलिंग करायसाठी आपण तयार आहोत. बरोबर, राईट. आज मी ग्रुपमध्ये काही सिम्बॉल्स शेअर करते, त्या सिम्बॉल्सला तुम्हाला एकदा दाखवते. जो हेल्थचा सिम्बॉल आहे तो आपल्याला ग्रीन पेननी ड्रॉ करायचा. स्क्रीन बघा, स्क्रीन दिसते आहे. याला म्हणतात झिबू सिम्बॉल्स. ते तुम्ही फक्त लिहून घ्या की हेल्थचा सिम्बॉल मला ग्रीन पेननी ड्रॉ करायचा आहे, ब्युटीचा सिम्बॉल मला ब्लॅक पेननी ड्रॉ करायचा आहे, रिलीजचा सिम्बॉल मला ब्लू पेननी ड्रॉ करायचा आहे. दिसतंय स्क्रीन सगळ्यांना? पुढचा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव्ह. तो मला रेड पेननी ड्रॉ करायचा आहे. आणि प्रॉस्पेरिटीचा जो सिम्बॉल आहे तो मला ग्रीन पेननी ड्रॉ करायचा. दिसतंय? लिहून घेतलं तुम्ही? मॅडम हे व्हाईट कार्डशीट पेपर वरतीच ड्रॉ करायचे आहेत ना सिम्बॉल? तुम्हाला हे सिम्बॉल आपल्या कुठेही तुम्ही ड्रॉ करू शकता, किंवा तुमच्या लेफ्ट बॉडी पार्ट म्हणजे तुमचे हात, लेफ्ट बॉडी पार्ट वरती तुम्ही हे ड्रॉ करू शकता. आता ज्यांना हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्यांना वाटत असेल की मी हेल्थसाठी ते सिम्बॉल ड्रॉ करेन. फॉर एक्झाम्पल अपर्णा मॅडम बनत होत्या, तुम्ही हेल्थचा सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचा, ग्रीन कलरचा पेन वापरायचा आणि कुठे ड्रॉ करायचा? लेफ्ट हँड वरती, लेफ्ट बॉडी पार्ट वरती. ओके. हा, हा ठीक आहे. हा ज्या पद्धतीने एखाद्याला पैशाचा प्रॉब्लेम असेल तर प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे, तो ग्रीन पेननी करायचा आहे. बरोबर, प्रॉस्पेरिटीचा जो सिम्बॉल आहे तो ग्रीन पेननी करायचा आहे. ज्यांना सुंदर दिसायचं आहे आणि तो जो सिम्बॉल आहे तो आपल्याला ब्लॅक पेननी ड्रॉ करायचा आहे. ज्यांना आयुष्यामध्ये प्रेम, जसं रिलेशनशिप इश्यू आहे, ज्यांचं एकमेकांना हजबंड वाईफचं भांडण होत आहे किंवा कोणासोबतही रिलेशन आपले जमत नाही आहे, बिघडत आहे, त्यांनी रिलेशनशिपचा जो सिम्बॉल आहे तो रेड कलरच्या पेननी ड्रॉ करायचा आहे. लेफ्ट बॉडी पार्ट, लेफ्ट साइडच्या पायावर ड्रॉ करू शकता, हातावर ड्रॉ करू शकता. कळालं? ओके आणि मॅम. हा, पुढचा जो आपला सिम्बॉल आहे तो आहे आपला रिलीजचा सिम्बॉल. ज्यांना असं वाटते माझ्यामध्ये नकारात्मकता आहे आणि ती नकारात्मकता दूर व्हावी, त्या रिलीजचा जो सिम्बॉल आहे तो ब्लू पेननी ड्रॉ करायचा. रिलीजचा सिम्बॉल आपल्याला ब्लू पेननी ड्रॉ करायचा आहे. लिहिलं प्रत्येकाने? हो मॅडम. हा. सगळ्यांचं मी सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी कॉमन सेशन घेईल. ठीक आहे, जर अजून काही सिम्बॉल ऍड करेल वाटलं तर ते साधारणतः या महिन्याच्या शेवटी राहील, तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. तोपर्यंत तुमच्या पद्धतीने, त्याला काहीही बंधन नाही अट्युनमेंटची. या सिम्बॉलला, जे मी सिम्बॉल तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करणार, त्याला अट्युनमेंटची गरज नाही. ते सिम्बॉल तुम्ही तसेच्या तसे हातावर ड्रॉ करू शकता विदाउट अट्युनमेंट. ठीक आहे. बाकीचे जे सिम्बॉल्स आहे सेकंड आणि थर्ड लेवलचे, ते विदाउट अट्युनमेंट वापरता येत नाही. ते त्यांना अट्युनमेंटची गरज असते, त्याला दीक्षेची गरज आहे. हे सिम्बॉल जेव्हा ड्रॉ करता आहे तेव्हा कुठेही अट्युनमेंटची गरज नाही. ठीक आहे, तसे तुम्ही तसेच्या तसे वापरू शकता. मॅडम मला एक विचारायचं होतं. हा, बोला. हे सिम्बॉल आपण मुलांवरती, मुलांच्या हातावरती किंवा आपल्या हातावरती, म्हणजे एका वेळी एकच काढू असं काही हे आहे का? हा, म्हणजे एका वेळेस बंधन आहे? एकच काढायचं. सिम्बॉल हा काढताना एका वेळेस एकच काढायचं. ठीक आहे. ठीक अच्छा, आहे. मग आज जर हेल्थचा काढला तर उद्या वेगळा, म्हणजे जो हा का आपल्याला पाहिजे असेल तो. हा, साधारणतः तुम्ही 1 आठवड्यापर्यंत ठेवू शकता. एक टॅटो. हा, 1 आठवड्यापर्यंत एक तुम्ही काढू शकता. ओके, थँक्यू. टेक्निक असं म्हणता नाही येणार, पण मीच त्याच्यामध्ये अजून 2-3 सिम्बॉल ऍड करून तुम्हाला शिकवायचा विचार करते आहे. प्रत्येकाला रेकी लेवल 1चे जे स्टुडंट्स आहेत त्यांना एक ॲज अ बोनस सेशन म्हणून, ग्रॅटिट्यूड सेशन म्हणून मी नक्कीच ते सिम्बॉल्सचं जे आहे त्यामधले काही सिम्बॉल्स तुम्हाला नक्की सांगेल, जेणेकरून ज्यांना, बऱ्याच लोकांचं असं असतं ना की शिकायची खूप इच्छा असते
आणि पहिल्या लेवलला पहिल्या लेवलमध्ये दुसऱ्या लेवलला स्वतः पुरतं ते शिकतात, दुसऱ्या लेवलला त्यांना इकॉनॉमिकली कधी कधी जमत नाही, येस राईट. मॅम. पण नक्कीच तुमच्याकडे ही सेकंड लेवलला यायची पण ती इकॉनॉमिक जनरेट व्हावी, हेच मी माझ्याकडनं ब्लेसिंग देते, की जेणेकरून तुम्ही स्वतः सोबत जेव्हा स्वतःचा फायद्याचा विचार करताय, स्वतः सोबत आपण समाजाचं देणं लागतो, म्हणून स्वतः सोबत इतरांपर्यंत पण या ऊर्जा पोचवाव्या. का? कारण की आपल्याला इथे कोणालाही आयुष्यामध्ये मेंटल हेल्थ इश्यू नको. लोक Yes. खचत चाललेले आहेत. आपला वागण्याचा परिणाम आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने करायचा आहे. मी जी लाईफस्टाईल फॉलो करते आहे किंवा मी रेकी शक्तीचं जे काही शिकलेली आहे त्याचा नक्कीच आपल्याला इतरांना त्याची मदत करायची आहे. बऱ्याच लोकांना बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्समुळे पुढची जनरेशन सफर करते. होतंय, पुढच्या जनरेशनवर नक्कीच त्याचा परिणाम होतोय. आपला स्ट्रेस लेवल वाढला की आपण तो मुलांवरती काढतो. होतं, माझ्या सकट होतं. हो. मी पण काही खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये, माझ्या सकट होतं. जिथे गरज नसताना कधी कधी राग निर्माण होतो आणि कधी कधी तो बोलल्या जातं, तर ते चुकीचं घडतंय. आपल्याला आपला मेंटल जी हेल्थ आहे, इमोशनल हेल्थ आहे, त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. मग मला जर गरज आहे तर माझ्यासकट भरपूर लोक आहे ज्यांना हे अवेअरनेस नाही, ते आपल्याला पोहोचवण्याचं आणि त्यांना त्या दुःखातून दूर करायचं आपल्याला काम करायचं. Yes, ma'am. कळालं? येस. हो. आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांची नक्कीच मी ग्रुपमध्ये टाकलेला आहे. ज्यांना आत्ता लगेच ऍडमिशन घ्यायची असेल, त्यांची नाईट बॅच जी आहे, जर ऑफिसमध्ये जमत नसेल त्यांच्यासाठी रात्री 9ची बॅच, 8:30ची बॅच आहे. 8:30 ते 9:30 आपली बॅच असते. ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. फक्त मेडिटेशन मध्ये इमानदारी पाळा. मेडिटेशन आपली सकाळची साधना ही 21 दिवस कंटिन्यू करा. साधना झाल्यानंतर मी अट्युनमेंट देईल. ठीक आहे, माझं जे प्रॉमिस आहे ते मी कुठेही हे करत नाही, ब्रेक करत नाही. अट्युनमेंट हे मी देणार आहे, सगळ्या गोष्टी आहे. आज तुम्ही ती नाईटची बॅच आहे ती आपली मंडे पासून स्टार्ट होईल, ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके. ज्यांना जर शक्य नाही आहे आणि दुपारच्या बॅचमध्ये फॉर एक्झाम्पल जर ऍडमिशन 5 ऍडमिशन असतील तर मी दुपारची बॅच कंडक्ट करणार, तर तुम्ही दुपारच्या बॅचमध्ये जॉईन करू शकता. जे लोक वर्किंग नाही त्यांना शक्य असेल तर त्यांनी दुपारची बॅच जॉईन करा. अदरवाईज जे वर्किंग आहेत त्यांनी रात्रीची बॅच जॉईन केली तरीही चालेल. ओके. येस मॅम. येस. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? दुपारी टायमिंग काय आहे मॅडम? दुपारी 3 ते 4 राहील. 3 ते 4. कारण 4:30 ते 5:30 आपली न्यू बॅच चालू होते. 4:30 ते 5:30 आपली रेबल 1ची न्यू बॅच चालू राहील आणि 3 ते 4 आपली ही बॅच राहील. ओके. येस. मग मी संध्याकाळची बॅच करू का जॉईन हो, 8:30ला? चालेल चालेल. कारण मंडे पासून, सकाळी मंडे पासून जॉईन करा. चालेल. ओके. हो. ओके. येस. मीनाक्षी मॅडम आणि सुरेखा मॅडम, तुम्ही मंडे पासून रात्रीची जी बॅच आहे आपली 8:30ची ती जॉईन करा. येस. इथे थांबूया आपण. मी ते जे आपले सिम्बॉल्स आहे ते ग्रुपमध्ये नक्की शेअर करते. मी काल बॉडी हिलिंग पॉइंट्सच्या इमेजेस पाठवलेल्या आहेत, तुम्ही त्याच्या प्रिंटआउट काढून घ्या आणि त्या प्रिंटआउट नुसार आपले जे बॉडी हिलिंग पॉइंट्स आहेत त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. येस मॅम. येस. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू, थँक्यू. आज नक्कीच तुम्ही ग्रुपमध्ये थँक्यू मॅडम. अभिप्राय शेअर करा. येस मॅम. येस. थँक्यू, थँक्यू.